तासगाव तालुक्यातील निमणी नागावजवळ अपघातात येळावीचा युवक जागीच ठार। दोन दुचाकींची समोरासमोर धडक। तासगाव तालुक्यातील निमणी नागावजवळ येथे दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत येळावी तालुका तासगाव येथील युवक अमोल सुभाष पाटील यांचा जागीच मृत्यू झाला। येळावी गावचे माजी डेप्युटी सरपंच कैलासवासी सुभाष आप्पा पाटील यांचे चिरंजीव अमोल हे आपल्या दुचाकी क्रमांक MH10DW 7615 वरून येळावीहून सांगलीकडे निघाले होते। सकाळी 8:15च्या सुमारास सांगलीहून पलूसकडे निघालेली दुचाकी आणि अमोल पाटील यांच्या दुचाकीची नागाव गावच्या हद्दीत समोरासमोर धडक झाली। डोक्याला जबर मार लागल्याने अमोल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत। जखमींवर जवळच्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत। अमोल पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ आणि 2 मुले असा परिवार आहे। रक्षा विसर्जन बुधवारी 1 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता येळावी स्मशानभूमीत होणार आहे। SBN मराठी सोबत प्रशांत सावंत, येळावी।